7 क्विंटल मोसंबी आणली. हिला 10 रुपये भाव आहे. आम्हाला पुराणा निदान 30 रुपये तरी भाव पाहिजे. कसं भेटणार त्याचा. उत्तर भारतात हाडे गोठवणारी थंडी पडल्याने त्याचा परिणाम जालना शहरातील मोसंबी बाजारावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकेकाळी 30 ते 35 हजार रुपये प्रति टन विकली जाणारी मोसंबी आता केवळ 8 ते 10 हजार रुपये प्रति टन विकली जात आहे. यामुळे मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. मोसंबीच्या दरामध्ये झपाट्याने झालेल्या घसरणीमागे काय कारणे आहेत हे आम्ही जालना शहरातील व्यापाऱ्यांकडून जाणून घेतलं. पाहुयात. सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे आणि थंडीमध्ये मोसंबीचा वापर फार कमी प्रमाणात होतो. त्यामुळं ज्यूससाठी ही मोसंबी उत्तर भारतामध्ये जाते आणि उत्तर भारतामध्ये याला एकदम मागणी कमी झाल्यामुळे सध्या जालना मार्केटमध्ये किंवा इतर मार्केटमध्ये 8 ते 12 हजार रुपये टनापर्यंत मोसंबीची विक्री होते आणि हा दर थंडी असेपर्यंत कायम राहील. थंडी संपल्यानंतर जसं टेम्परेचर वाढेल त्यावेळेस मोसंबीचे रेट नक्कीच वाढणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या घाई करू नये आणि माल विक्री आणताना 1 महिना 1.5 महिना तरी 15 फेब्रुवारीपर्यंत थांबले. 15 फेब्रुवारीनंतर रेट निश्चित मिळतील, तोपर्यंत शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील मोसंबी बाजारात सध्या मृगबहाराची मोसंबी दाखल होत आहे. या मोसंबीला केवळ 8 रुपये ते 12 रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून दरामध्ये अशीच घसरण सुरू राहिली तर मोसंबी रस्त्यावर फेकण्याची वेळ येईल अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्यात. मोसंबी आणलेली जालना मार्केटला, तर ही मोसंबीला भाव नसल्यामुळं 8 आणि 10 रुपये किलोच मोसंबी चालली. ही आम्हाला रस्त्यावर टाकून द्यायची वेळ आली आहे. याच्याकरता आम्हाला 25-30 हजार रुपयाचा भाव पाहिजे. काहीच दिवसांपूर्वी जालना शहरातील मोसंबी बाजारामध्ये मोसंबीचे दर 30 ते 35 हजार रुपये प्रति टन एवढ्या विक्रमी पातळीपर्यंत पोहोचले होते. मात्र उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे मोसंबीचे दर अतिशय वेगाने कमी झाले असून आता केवळ 8 ते 10 हजार रुपये प्रति टनाने मोसंबीची विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. तर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोसंबी महिनाभरानंतर विक्री करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकऱ्यांना किमान 25 ते 30 हजार रुपये प्रति टन एवढा मोसंबीला भाव मिळावा अशी अपेक्षा आहे. आगामी काळात मोसंबीचे दर निश्चित वाढतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोसंबी विक्री करण्याची घाई करू नये असं आवाहन जालना शहरातील मोसंबी आडत्या असोसिएशनचे अध्यक्ष नाथा पाटील घनगाव यांनी केलंय. नारायण काळे, लोकल 18, जालना.